कांताबाई, अय कांताबाई, ये बाहेर ये. माय कशी आहे कांताबाई? आवाज देतो मी, आवाजही नाही देत. कामात घेईन असं म्हणून काही लक्ष नाही. चाल मी अंदर जाऊन पाहतो. हो, असंच करतो मी. कांताबाई, अय कांताबाई, कुठं आहे व? अमाय निर्मला, कधी आली हो तू? मी का कांताबाई आत्ताच आली. पहिले बाहेरून आवाज दिला, तुला काही ऐकू नाही आला म्हणून म्हणलं मग अंदर जाऊन पाहतो बा. कामात घेईन असं म्हणून काही लक्ष नाही. तशी का करत होती कांताबाई? काही नाही, हे लक्ष्मी स्वयंपाक करत होती तर मी कपडे धुवत होती की अंदर बाथरूम मध्ये, म्हणून मग काही आवाज घेऊन नाही आला तुया. ये ना निर्मला, बस ना सोप्यावर. हो बसतो ना. कामं घेऊन झाले का निर्मला? हो, कामं का सकाळीच झाले. 2 जणांचे ताटलेन बुटले धुवाले किती टाइम लागते, बदच होते. सकाळीच झाले कामं. आता फक्त आंघोळ व्हायचे आणि जेवण व्हायचे, बस झालं. मग ते झालं का झाले कामं. मग कशी काढते निर्मला? काय कांताबाई, कामाची गोष्ट सांगायची भूलनच गेली मी. मी का म्हणत होती, आता लाडक्या बहिणीचे पैसे आले तर बाजाराला जाऊ बा, बाजार करून येऊ बा. मला तसा एक माठही घ्यायचा होता घरच्यासाठी, आता उन्हाळा लागला तर. चालत असेल तर चाल ना, सोबत जाऊ बा दोघी बाजारात. का हो, तसं मलाही जायचं होतं. आता घरचा आहे भाजीपाला संपत झाला, मी जाणार होती पण चाल सोबतच जाऊ. आपण मग किती वाजता जायचं? मी का म्हणतो 11 वाजेवरी करून घेईन, मग 11 वाजता निघू इथून गावातून. नाहीतरी दिवसभर बँक चालूच राहते. बरं ठीक आहे, मग 11 वाजता जाऊ आपण दोघी. बरं बस मग, आता चहा मांडतो आपल्या दोघीसाठी. नाही नाही कांताबाई, राहू दे. चहा घ्या पेली आता. सकाळीच आता जातो घरचे कामं करून, आपल्याला पुन्हा जायचं आहे. राहू दे, मग आता इथे चहा पेत बसेन तर तिकडे उशीर होईन झाले. राहू दे, चहा घ्या, राहू दे, मग कधी पिन. बरं ठीक आहे, आता तू नाही म्हणतो तर राहू दे. तसं पेली असते बरं झालं असतं, पण जाऊ दे मग आता. आता ते चहा प्यायचं राहू दे. लवकर लवकर कर ना, 11 वाजेपर्यंत ऑटो स्टँडवर निघू लवकर. हो हो करतो. जातो मग आता कांताबाई. बरं झालं कांताबाई, लवकर आलो आपण, नाही तर नसतं कामच नव्हतं होत आपलं. हो ना निर्मला, गर्दी व्हाय का काय व्हाय, नुसती गर्दी. जिकडं म्हणलं तिकडं उभं राहायला सुद्धा जागा नाही. बरोबर आहे ना, आता लाडक्या बहिणीचे पैसे आले तर जिकडे तिकडे गर्दीच गर्दी न, खास करून बायाची गर्दी. हो 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 ना, नाही तर आज आपले पैसे नसते आले तर आपण तरी खायला येत होतो. आपल्या लाडक्या बहिणीचे पैसे आले म्हणून तर आपण आलो आज. हो कांताबाई, आपल्या लाडक्या बहिणीचे पैसे आले म्हणून तर आज आपण बँकेत आलो, नाही तर आपण खायला तरी येत होतो. मी काय म्हणतो, ह्या गोष्टी घेईन मग होत राहीन. चाल पहिले इथून निघू. हो चाल. काऊन हो कांताबाई, एवढी घाई करत होती तिथून निघाले? अव निर्मला, अशा गर्दीमध्ये पॉकेट मार राहते. अशा गर्दीचा फायदा उचलते आणि मग पैसे चोरते खिशातून लोकांच्या. म्हणून म्हणलं इथून दूर जाऊ बा, थोडं सावध राहायचं बा पहिलेच. हो ना, त्या चोट्ट्या लोकांचं का, ज्याच्या खिशातून भेटले त्याच्या खिशातून. बरं केलं तुम्ही सांगितलं, मला लक्षातच नाही आली ही गोष्ट. मी का म्हणतो, माठ घ्यायचा आहे तुला. चाल बाजारात जाऊन माठे घेऊन घेऊन घरच्यासाठी भाजीपाला घेऊन घेऊ. हो हो चाल, इथंच लय उशीर झाला बँकेत, अजून पुन्हा बाजार करून घरी जायचं आहे आपल्याला. कांताबाई, मी का म्हणलं केळं घेतो म्हणलं आरवसाठी. राहू दे ना, कायला घेतो, मीच घेतो, आहे माझ्याजवळ पैसे. नाही नाही कांताबाई, माकडून घेऊन देतो लेकरासाठी. राहू दे ना, कायले पैसे खर्च करतो, राहील ते तुलेच कामी समोर. 100-200 रुपये खर्च केलेत, काही नाही होत, घेतो मी. मा मनानं देऊ राहिली मी, मा खुशीनं. काही त्या एकटीच नातू नाही, माय नातू आहे तो. आता काही नाही नको म्हणून चुपचाप घे माकडून केळं त्याच्यासाठी. बरं बाप्पा ठीक आहे, आता तू एवढी हे म्हणतात तर घेऊन घेतो त्याकडून. केळवाल्या, ओ केळवाल्या, आहे का म्हणलं कोणी दुकानात? हो केळवाल्या दादा, आहे का म्हणलं दुकानात कोणी? हो हो काकू, दुकानातच आहे. सांगा का पाहिजेत तुम्हाला? केळं पाहिजे होते आम्हाला. सांगा बरं किती रुपये डझन आहे? केळं का 50 रुपये डझन आहे, 60 रुपये डझन आहे, 70 रुपये डझन आहे. तुम्हाला कोणत्या क्वालिटीचे पाहिजे? क्वालिटीनुसार आहे, सांगा कोणते पाहिजे तर. मी काय म्हणतो निर्मला, एकदम महाग नको घेऊ. 50-60 वालेच घे, जास्त महाग नको घेऊ. ठीक आहे मग 60 वाले घेऊन घेतो. हो हो घेऊन घे. सांगा काकू कोणते देऊ तुम्हाला? दादा आम्हाला नाही का 1 डझन 60 रुपये वाले देऊन दे. हो ठीक आहे काकू, देतो. 1 मिनिट थांबा, पॅक करून देतो. दिले हा दादा पैसे. हो काकू. चल कांताबाई समोर जाऊ. हो चाल ना. कांताबाई, हे पाय गुपचूपचं दुकान. खातं का म्हणतो गुपचूप? नाही नाही राहू दे, पहिलेच लय उशीर झाला. पहिले भाजीपाला घेऊन घेऊ, माठ घेऊन घेऊ, मग जायच्या वक्ती खाऊन जाऊ. हो ठीक आहे, चल मग समोर. कांताबाई, गर्दी होय का काय आहे? जिकडे तिकडे नुसती गर्दी, माणसं बायान, खास करून बायाच आहे जिकडे तिकडं. राहण नाही तर का बाय, आता पैसे आल्याबरोबर आल्या सगळं धनी काढायला बाजार करायला, तर गर्दीत राहण बायाची. आता जिकडे म्हणशील तिकडे बाहेर दिसते. बसमध्ये, ऑटोमध्ये, बाजारात, बँकेत, पोस्टात, सगळीकडे बायच आहे. मी काय म्हणतो कांताबाई, गोष्टीच करायच्या का भाजीपाला घ्यायचा? मला काय म्हणतो निर्मला, तूच तर मला गोष्टीत लावून दे ना. चल आता भाजीपाला घेऊन घेऊन गावाकडे जाऊ.
टमाटर घ्या, टमाटर, लाल लाल टमाटर, गावरान टमाटर, 20 रुपयाला 1 किलो, 20 रुपयाला 1 किलो. खाली करा, खाली करा, खाली करा. इथूनच घेत का निर्मला टमाटर? टमाटर घेऊन चांगले दिसतील त्याच्यामध्ये. हो हो, घेऊन घेऊन चांगले दिसतंय. लाल लाल ना गावरानी आहे म्हणते तो. घेऊन घेऊ. सांगा ना बाई, का पाहिजे तुम्हाला तर. काका मला 2 किलो टमाटर द्यायचा आणि माझ्या बहिणीला 1 किलो टमाटर पॅक करून द्या अलग अलग. हो ठीक आहे बाई, देतो. अजून काही पाहिजे काय? मिरच्या गिरच्या लागन तर सांगून द्या. मिरच्या आहे चांगल्या हिरव्या हिरव्या. घेऊ का निर्मला? मिरच्या चांगल्या दिसू राहिल्या हिरव्या हिरव्या. घेऊन घे ना बाई, 10-10 रुपयाचे घेऊन घे दोघीसाठी अलग अलग. काका मग दोघीसाठी द्या मिरच्या 10 रुपयाच्या अलग अलग. हो बाई, पॅक करून देतो. चाल निर्मला समोर आता. कांताबाई ते पर्स पाय किती मस्त आहे गुलाबी कलरची. कुठे आहे? मला तर नाही दिसत आहे कुठे आहे तर गुलाबी कलरची. अहो कांताबाई, कॉर्नरले पाय, कॉर्नरले गुलाबी कलरची मस्त घट्ट गुलाबी कलर आहे. अमाय बाई, हो मस्त आहे. वर तसे वाटते त्या कॉर्नरले. मस्त आहे, मस्त दिसते. घेतं का? घेऊन टाक. मस्त होते तुला जायला कुठे. हो निर्मला, हो कलर मस्त दिसेल त्यावर. घेऊन टाक, चांगली आहे. अहो काही बोलतो का कांताबाई? मासेत थोडी घेत आहे, लक्ष्मीसाठी घेतो म्हणलं. आता ह्या वयात कुठे मी बॅग घेऊन फिरणार आहे दिवसभर इकडे तिकडं? वय तरी हे का इकडे तिकडे बॅग घेऊन फिरायचं? मी हे लक्ष्मीसाठी घेतो म्हणलं. चांगलं दिसन, कलर आहे मस्त आहे. तिला जायला होती कुठं? काहीतरी घेतो. आज तू भरली खर्च करू राहील पैसे. राहू दे, याची काही गरज नाही. तिच्यापाशी लय पर्स आहे मस्त मस्त. हाय तर का झालं, हे मी देतो माझ्याकडून गिफ्ट दिले. बरं बापा दे. आता दिल्याशिवाय तर माणशी नाही. दे कोणती देत. बाई बाई, आहे का कोणी दुकानात? हो काकू, आली 1 मिनिट. लवकर येऊ बाई, आम्हाला त्या दुकानातून हे बॅग घ्यायची आहे. सांगा काकू, कोणती बॅग पाहिजे? लाल, हिरवी, निळी, पिवळी, गुलाबी, केशरी? बाई आम्हाला का नाही ती कॉर्नरची मस्त गुलाबीवाली बॅग पाहिजे. ठीक आहे काकू, थांबा देतो. पहा मग काकू, अशी आहे बॅग. तुम्हाला आवडते का सांगा. बॅग एक तर चांगली आहे, नाहीतरी तशी आपल्याला घेणेच आहे ना. घेऊन टाकू मग, पैसे विचारतो आणि घेऊन टाकतो. हो घेऊन टाक, नाहीतरी तू इच्छा आहे ना लक्ष्मीसाठी घेतो मग घेऊन टाक. किती रुपये किंमत आहे व बाई ह्या बॅगची? 500 रुपयाची बॅग आहे काकू. 500 का हो? 50-100 रुपये कमी कर ना बाई. नाही काकू, 1 रुपया कमी नाही होत. बॅग पहा किती चांगल्या क्वालिटीची आहे, मस्त आहे. गुलाबी न शोकेसचे मस्त डायमंड पण लावून आहे. डायमंड लावून आहेत का? झालं असल्याचे थोडे नकलीचे सोयनं दे ना बाई. 500 रुपयाचे 400 देऊन दे. नाही नाही काकू, 500ला 1 रुपया कमी नाही देऊ शकत. तुम्हाला नसन जमत भाव तर दुसरी घेऊन घ्या. दुसऱ्याला लय चांगल्या आहे अजून बॅगा. दुसरी बॅग घेते का निर्मला? नाही ना कांताबाई, हेच बॅग आवडली म्हणून तर तुला सांगितलं. हेच घेऊ ना बाई. तुमचंही नाही आमचं नाही. 450 रुपयाला देऊन टाका हे बॅग. ठीक आहे काकू, आता बोनीचा टाइम आहे. पहिला कस्टमर आहे, देऊन द्या आता. दिले हा बाई पैसे. हो काकू, हे बॅग घेऊन जा. घे व निर्मला बॅग. तुला पसंत केलं ना, घे आता. आता माठ घेऊन घेऊन गावाकडे जाऊ कांताबाई आपण. हो चाल पटापटा. निर्मला घेऊन घे या दुकानातून, चांगलं दुकान आहे. हो घेऊन घेतो आता इथूनच. तसायला उशीर होऊ राहिला घरी झाले. बाबू हा माठ कितीचा आहे रे? कोणता काकू? कलरवाला का बिना कलरवाला? हे इथं नाही ठेवू नये का? पांढरावाला हिवाला म्हणता कितीचा आहे तो? हा पांढरा कलरवाला 500 रुपयाचा आहे काकू. 500 का रे? 500 लय झालं ना, कमी करणं. एवढा राहते का महाग? काकू ह्यो कलर करून आहे, कलरवाला महागच आहे. तुम्हाला जर सस्ता लागत असेल तर बाजूचा घेऊन घ्या बिना कलरवाला. हो निर्मला, बिना कलरवाला घेऊन घे, सस्ता पडते. मग त्याला कलर घेऊन द्यायचा तर देऊन दे तू घरी गेला. हो ठीक आहे मग तसंच करतो. ठीक आहे दादा, मग तो देऊन दे बाजूवाला. कितीचा आहे तो? तो का काकू जास्त महाग नाही, 200 रुपयाचा आहे. 200 रुपये का रे? काही कमी करणं, 50 रुपये तरी. नाही नाही काकू, 200 रुपयाला 1 रुपया कमी नाही देणार. आता हेच टाइम आहे आमचा कमाई करायचा. आता उन्हाळा लागायला सुरुवात झालीत, लोक माठ घेते. मग पावसाळा लागला कोणी विचारत नाही. देऊन द्या 200 रुपये तुम्ही. ठीक आहे बापा, थांब देतो. दिले हा दादा पैसे? हो हो काकू, घेऊन जा आता माठ तुमचा. हो हो चाल कांताबाई आता घराकडं. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण पुढच्या भागात. धन्यवाद.